अजित पवारांच्या विमान अपघाताच्या प्रकरणाची सखोल चौकशी आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या 2 जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टीकरण दिल्याच्या नंतर याचिकाकर्त्यांनी मागे घेतल्या। जोपर्यंत विमान अपघात तपासणीचा अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत यावरती निर्देश देता येणार नाहीत असं न्यायालयानं स्पष्ट केलं। मुख्य मागण्या पूर्ण झाल्यामुळे सध्या याचिकांची आवश्यकता नसल्याचं निरीक्षण खंडपीठानं नोंदवलंय। अंतिम चौकशी अहवालाच्या नंतर पुढील कायदेशीर कारवाईचा मार्ग स्पष्ट होणार आहे। मात्र कोर्टाच्या या निर्देशाच्या नंतर दोन्ही याचिका मागे घेण्यात आल्या। आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर आणि भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिका अखेर मागे घेण्यात आलेल्या आहेत। या प्रकरणी केतन तिरोडकर यांनी सुरुवातीच्या दिवसांमध्ये यावरती रीतसर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती, तर हेमंत पाटील यांनी हा तपास एसआयटीकडे सोपवण्याची मागणी केलेली होती। बारामती या ठिकाणी अजितदादा पवार यांचा अपघात का घातपात या संदर्भामध्ये मी बारामती पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती, तहसीलदारांना तक्रार दिली होती। त्यानंतर मी हायकोर्टात आलो। हायकोर्टात माननीय न्यायदेवतेने याच्यावरती निकाल दिलेला आहे। जोपर्यंत AIB दिल्ली यांच्याकडे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे तोपर्यंत त्यांच्याकडून इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊन अहवाल येत नाही तोपर्यंत आम्ही काय करू शकत नाही। त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढे जे काय असेल त्यावेळेला तुमच्या केस संदर्भात विचार करू असं माननीय न्यायालय बोललेलं आहे। न्यायालयावर आमचा विश्वास आहे।